नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बसून बसून मला बोर होत होतं. सार्थकला म्हणलं कुठेतरी फिरायला जाऊया बाहेर. तर माझ्या डोक्यात एक विचार आला की आमच्या पनवेलमध्ये करंजाडेमध्ये, पनवेलमध्ये आहे करंजाडे, आणि करंजाडेमध्ये एक स्पॉट आहे जिथून पूर्ण फ्लाइट्स काय बोलतात लँड होताना दिसतात. सो आम्ही त्या स्पॉटवरती जाणार आहोत आणि तिथून बघणार आहोत तो व्ह्यू. तिथे खूप गर्दी होते त्या स्पॉटवरती. ॲक्च्युली 2 स्पॉट आहेत, बट जो सेफ स्पॉट आहे तिथं मी जायचा विचार करतोय. बिकॉज एक जो स्पॉट आहे तिथे रोड साईडलाच अशा गाड्या लावतात सगळे, आणि तिथे पोलिसांनी जायला रिस्ट्रिक्शन्स लावलेत की नका तिथे गर्दी करू, ऍक्सिडेंट होतात तिथे. त्यामुळे आम्ही जो सेफ साईड स्पॉट आहे, जो कमी लोकांना माहिती, तिथे आम्ही चाललोय. आणि थोडंसं चहा किंवा कॉफी पण पिऊया आणि मजा करूया. सार्थक सोबत असल्यावर मजा तर होणारच. सो लेट्स गो. मी सार्थकला तिथून म्हणजे अर्धा रस्ता आमचा कव्हर झाला. मी सतत सांगतो रे ब्लॉग स्टार्ट कर. त्याला नाही, ह्याला फक्त याची केस तसं तर माझे पण खराब व्हायला लागले. गाडीवर नाहीच सेट राहत बाबा, केस खराबच होतात. एकतरी तर सगळे लोक आम्हाला बघतात त्यांचं काय चाललंय. फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. चला आता कॉफी पिऊया. आणि झोपलंय झालं. सार्थक ब्लॉग मध्ये बोलतच नाही, नुसतं असं कॅमेरा धरून. तुम्ही माझ्या मागच्या सवय नाही बोलायला. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग्स मध्ये बघा. माझ्या मागच्या जास्त ट्राय करा बोलू दे मला. जेव्हा बोलायला बोललं तेव्हा नाही बोलत, आणि जेव्हा नाही बोलायचे तेव्हा बोलतोय. पण जास्त ट्राय केलेलं तर बोलायला. गाईस तुम्ही माझे मागचे ब्लॉग्स जाऊन बघा. सार्थक त्यामध्ये एकदम शांत आहे, कधीच बोलत नाही, आणि जेव्हा नसतं बोलायचं तेव्हा बोलतो. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. किती मोठा कॉफीचा कप आहे बघा. एक गोटाची कॉफी आहे. आणि इथला एक फनी मुमेंट सांगतो मी तुम्हाला. सार्थकला एकदा आम्ही म्हणजे सार्थक आणि आम्ही नेहमी इकडे चहा प्यायला येतो. तर सार्थकला मी गाडीवरती बसलेलो आणि सार्थकला बोललो की चहा घेऊन ये. तर सार्थकने पूर्ण चहा सांडलेला. आता पण सांडतोय. आता कॉफी, आता चहा नाही. लेट्स एन्जॉय दिस कॉफी. पण चांगली कॉफी, थोडीच आहे पण छान, टेस्ट भारी. काय भारी व्ह्यू झालाय. आणि आम्ही आता ज्या कामासाठी घराच्या बाहेर निघलेलो ते काम करायला चाललोय, म्हणजेच त्या स्पॉटवरती एरोप्लेन्स बघायला चाललोय. सार्थकला गाडी दिली आहे मला. आता इथून सुरुवात आहे घ्या. त्याला गाडीच स्टार्ट करता येत नाहीये. मला हार्टबीट धकधक होत आहे. इकडे बघ तू काय होतंय गाडीला. अरे बटन ऑफ होतं बावळट. हेच बोललं ना. हे जे बटन आहे ना गाडीचं ते ऑफ होतं. हे ते मी 0.6x मध्ये शूट करत होतो, त्यामुळे मला दिसून नाही आलं. ते बटन ऑफ होतं, त्यामुळे गाडी स्टार्ट होत नव्हती. आणि आता आपला प्रवास अगेन सुरू झालेला आहे. व्ह्यू बघा किती परफेक्ट व्ह्यू येतं. आणि अशा व्ह्यूमध्ये आम्ही जाऊन फ्लाईट्स बघणार आहोत. सो गाईज, हेच ते लोकेशन आहे जिथे फ्लाईट्स लँड होताना दिसतात. मी व्हिडिओ टाकेलच, तुम्ही बघून घ्या. आणि इतकं भारी वाटतं ना इथे येऊन. एकतर वेदर खूप छान झालेलं आहे आणि त्यात अशी फ्लाईट्स येताना खाली दिसतात, तर खूप भारी वाटते, मजा येते. आणि हे लोकेशन इथलं खूप कमी लोकांना माहिती आहे. जास्त करून त्या साईडला तिकडे एक रोड आहे, त्या रोडवरच सगळे येऊन फ्लाईट्स बघत बसतात. बट इथे खूप कमी लोक आहेत, कमी लोकांना माहिती आहे. आणि बरं आहे, कारण जास्त लोकांना माहिती होईल तर परत तिथे पण गर्दी होईल आणि मग हे पण कदाचित बंद होऊन जाईल स्पॉट. परत स्टॉप झाला ब्लॉगमध्ये. आला इतका वेळ बोललेला की स्टार्ट कर, मी काहीतरी बोलतो, आता बोलत नाही. बट असो, इथे आम्ही आता थोडा वेळ थांबतो आणि काही फ्लाईट्स लँड होताना बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. सो व्ह्यू एन्जॉय करा, मजा करा. Sleeve and a smile on my face, wishing
इकडे काही लोक राहत आहेत पण त्यांना तर भारी आहे, उठल्या उठल्या सकाळी असा डायरेक्ट व्ह्यू, ते पण विथ एरोप्लेन. पण ते बोर होऊन गेले असतील ह्याला आवाजाला वगैरे. तसं तर आम्ही पण बोर झालो, सतत आवाज येतात विमानांचे रेग्युलर, प्रत्येक 10 ते 15 मिनिटांना चालू असतात. इंडिगो आणि आकाशा आणि कोणते दुसरे एअरलाईन, फ्लाय एक्सप्रेस. फ्लाय एक्सप्रेस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एअरलाईन्स आहेत, त्याचे फ्लाईट्स कंटिन्यू चालू असतात. बट इथे जास्त इंडिगो आहे, इंडिगोचेच जास्त आहे. टेक ऑफ पण दिसतं इथून गाईज. लकीली इथे आता टेक ऑफ होताना पण माझा ब्लॉग चालू असतानाच टेक ऑफ होते फ्लाईट. आपण बघूया, थोडा टाईम लागेल. टेक ऑफ होत आहे तिकडे त्या साईडला कोपऱ्यात आहे, दिसतंय की नाही? हां दिसतंय. ॲक्च्युली टेक ऑफ त्या साईडून होतं. इतका वेळा मी वेट करतो की टेक ऑफ होईल आणि इकडे येईल, बिकॉज आम्हाला वाटत होतं. पण इकडून लँड होतं आहे आणि तिकडून टेक ऑफ होतं आहे, असा सीन आहे. सो यामध्ये एवढं कॅप्चर नाही झालं. सो गाईज, काही वेळापासून आम्ही इथे थांबलो आणि 2 ते 3 फ्लाईट्स बघितल्या. त्यात एक प्रायव्हेट जेट होतं आणि आज फ्लाईट ओके फ्लाईट्स डिले होत्या. काहीतरी बोलतो ॲटलिस्ट बोललं. आज फ्लाईट्स डिले होत्या त्यामुळे जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही. इव्हनिंग झालेली आहे आणि आपलं काम झालं आहे. फ्लाईट्स बघितल्यात, ती पण ती 7:30ला आहे, त्याला खूप टाईम लागेल यायला. ती पण इंडिगोचीच आहे, बघण्यात काय अर्थ नाही. तो जो व्हिडिओ स्टार्टिंगला टाकेल आम्ही रोज बघून खरं तर बोर झालं. पण हा स्पॉट मला माझ्या डॅडने सांगितलं आणि आम्ही बोर झालं बघून. पण मला आज काहीतरी ब्लॉग बनवायचा होता म्हणून म्हणलं येऊन बघू. सो गाईज, मी आणि सार्थक आता घरी पोहोचलेलो आहोत आणि आता घरी आल्यानंतर मी काहीतरी खायचा विचार करतो, कारण खूप जास्त भूक लागली. आणि खाल्ल्यानंतर मी जाणार आहे जिमला. आणि जिमचं एक ह्या म्हणजे ब्लॉगमध्ये मी शेअर नाही करणार, बिकॉज जिमचा ब्लॉग एक वेगळा मला बनवायचा आहे, ते माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे हा ब्लॉग आपण इथे सेंड करतोय. आणि थँक्यू हा ब्लॉग बघण्यासाठी. आणि मजा आली, काहीतरी बाहेर गेलो फिरायला पण ब्लॉग झाला. आणि असेच ब्लॉग्स जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.